नमस्कार. आपण खूप पुराण काळापासून ऐकत आलो मोतीबिंदू. कॅटरॅक्ट याला मराठीमध्ये मोतीबिंदू असं म्हणतात. मोतीबिंदू म्हणजे काय? तर मोतीबिंदूचे तसे खूप प्रकार आहेत. पण मुख्यतः जे 80% मोतीबिंदू होतात, जसे आपले केस पांढरे होतात, तसे आपल्या डोळ्यामध्ये जो भिंग असतो, आपण पाहतो आपला कॅमेरा बघतो, त्या कॅमेऱ्यामध्ये फोकस करण्यासाठी आपण कॅमेऱ्याला मागे-पुढे हलवतो. पण आपला डोळ्यातला जो लेन्स आहे, हा स्वतः नैसर्गिकरित्या मागे-पुढे हलत असतो आणि ह्याला दूरचं आणि जवळचं दिसत असतं. पण जसं 40शी येते, तसं हे मागे-पुढे हलायचं कमी होत जातं आणि जसे केस पांढरे होतात, तर ते जे मोतीबिंदूतले प्रोटीन्स आहेत, ते पण हळू पांढरे व्हायला लागतात आणि हे पांढरेपणा येणे, याला मोतीबिंदू असं म्हणतात, कारण तो दिसतो पांढरा. आणि हा जो मोतीबिंदू आहे, हा वयामानाप्रमाणे होणारा. याचे 2 प्रकार आहेत. एक पांढरा मोतीबिंदू आणि एक काळा मोतीबिंदू. काळा मोतीबिंदू वयाने उशिरा होतो. पांढरा मोतीबिंदू लवकर होतो. आणि दुसरी गोष्ट लहान मुलांच्यामध्ये होणारे मोतीबिंदू. आज आपण पाहतो आहे, की लहान मुलांना देखील मोठ्या प्रमाणामध्ये मोतीबिंदू होताना दिसत आहेत. याचं कारण असं आहे, की त्यांना व्हिटॅमिन डी डेफिशियन्सी किंवा आईंना काही डेफिशियन्सी असेल तर किंवा अनुवांशिक अशा प्रकारच्या वेगवेगळ्या कारणाने 10 प्रकारचे मोतीबिंदू लहान मुलांना होतात. आणि हे जे मोतीबिंदू लहान मुलांचे, हे लवकरात लवकर त्याची शस्त्रक्रिया करणं गरजेचं असतं. म्हणजे 4 ते 6 आठवड्याचं बाळ असताना त्याचं ऑपरेशन केलं पाहिजे आणि त्यांच्या डोळ्यामध्ये 1 वर्षापर्यंत डोळ्यात लेन्स घातला पाहिजे. असं केल्याने त्या मुलाला जन्मभर दिसू शकतं आणि म्हणून मुलगा जन्मल्यानंतर त्यांची नजर ही येतच असते आणि त्याच्याकडे बघणं गरजेचं असतं. तर लहान मुलांच्या मोतीबिंदूमध्ये ऑपरेशन करत असताना त्यात लहान मुलाचे तज्ञ डॉक्टर असायला लागतात, की ज्यांनी लहान मुलांचे आम्ही जवळपास 550 ऑपरेशन लहान मुलांच्या मोतीबिंदूचे दरवर्षी करतो. तर ही जी ऑपरेशन्स आहेत, ही केल्यानंतर नुसती केल्याने चालत नाही, तर त्यानंतरही मुलांना त्याच्यामध्ये तो डोळा आळशी होऊ नये म्हणून त्याचे व्यायाम द्यावे लागतात आणि तो डोळा चांगला करावा लागतो. कारण त्यावेळेस त्या मुलाचं वय पुढे चालून 70-80 वर्ष जगायचं असतं आणि म्हणून त्याची काळजी जास्त करावी लागते. पण लवकरात लवकर डोळे पुढे चालून हळू असे हलू लागतात. त्याच्यापूर्वी त्याची शस्त्रक्रिया होणं गरजेचं असतं. मोठ्या माणसांच्यामध्ये आणि लहान माणसांच्या मुलांच्या मधला आणखी एक आहे, की जिथं आता बऱ्याचशा लोकांना मार लागल्याने मोतीबिंदू होत आहेत. आणि जेव्हा आम्ही सर्व्हे केला होता, तेव्हा 48% मोतीबिंदू हे क्रिकेटचा मार लागल्याने होताना दिसतात 100 पैकी. तर आपल्या डोळ्याला हे सांभाळलं पाहिजे आणि मार लागला नाही पाहिजे याची गोष्ट आपण करावी. आणि आता वृद्धपणी होणारे मोतीबिंदू जे आहेत, तर याचं जे लक्षण आहे ते आपल्याला दूरचं दिसायचं कमी होतं आणि जवळचं बिना चष्म्याने दिसायला लागतं. जेव्हा जवळचं बिना चष्म्याने दिसायला लागतं आणि चष्म्याचा नंबर नेहमी बदलत राहतो, त्याचा अर्थ असा आहे, की आपला आता मोतीबिंदू झालेला आहे. आणि म्हणून त्या मोतीबिंदूला पूर्वी असं म्हणायचे, की तो पूर्ण पिकल्यानंतर काढला जातो. त्याचं कारण असं होतं, किंवा डोळ्यामध्ये लेन्स बसवला जात नव्हता. तर आता मोतीबिंदूनी नजर कमी झाल्यानंतर तो कुठल्याही स्टेजमध्ये तो काढता येतो. आता मोतीबिंदू काढत असताना तंत्रज्ञान, त्यामध्ये पूर्ण मोतीबिंदू काढून टाकून बिना टाक्याचं तंत्रज्ञान आहे, ज्याच्यात लेन्स बसवता येतो. त्याचबरोबर फेकोइमल्सिफिकेशन यामध्ये अल्ट्रासाउंड पद्धतीने वापरून लेन्सचे लहान तुकडे करून त्याला बाहेर काढलं जातं. आजच्या काळामध्ये हा जो फेकोइमल्सिफिकेशन तंत्रज्ञान मोठ्या प्रमाणात वापरलं जातं. त्याचबरोबर आता फेमटो टेक्नॉलॉजी आहे ना, फ्लॅक्स लेसर टेक्नॉलॉजी सध्या आलेली आहे. यामध्ये लेसरने मोतीबिंदूचे तुकडे केले जातात. पण तो आणखी पूर्ण झाला नसून त्याच्यानंतर पुन्हा फेकोच वापरला जातो. म्हणजे लेसरने त्याचं अर्धं ऑपरेशन करून अर्धं ऑपरेशन फेकोने केलं जातं. तर अशा प्रकारचं तंत्रज्ञानाने हे मोतीबिंदू बाहेर काढला जातो. हा बाहेर काढल्यानंतर त्याच्यामध्ये त्याची पॉवर बरोबर होण्यासाठी मध्ये लेन्स बसवला जातो आणि हा जो लेन्स आहे, आता मार्केटमध्ये रिजिड आयवेल असतात आणि त्याचबरोबर आता घडी होणारे फोल्डेबल आयवेल आले आहेत. आता हे जे घडी होणारे आयवेल आले आहेत, यामध्ये असा लेन्स असतो, की ज्याच्यामुळे लेन्स घातल्याने दूरचं दिसतं, जवळच्यासाठी चष्मा लावावा लागतो.
पण त्याच्यापुढे जाऊन आता मल्टिफोकल लेन्सेस आल्या आहेत, ज्यामुळे दूरचं आणि जवळचं हे दोन्हीही चष्मा न लावता दिसतं, ते डोळ्यामध्ये टाकता येतो. पण मल्टिफोकल लेन्सेस टाकत असताना त्यांचा रेटिना चांगला असावा लागतो. म्हणजे ज्यांना डायबिटीज आहे किंवा ज्यांना रेटिनावर काही मध्ये आजार आहे, अशा लोकांना हे मल्टिफोकल लेन्सेस टाकता येत नाहीत, ज्यामुळे त्यांचा पूर्ण चष्मा निघून जात नाही. पण आता मधुमेहासाठी बायफोकल लेन्सेस, IDAP नावाचे लेन्सेस मार्केटमध्ये आले आहेत. ज्यामुळे हे लेन्सेस आपल्याला टाकता येणं शक्य होतं आणि ते टाकल्याने जवळचं आणि दूरचं दिसतं. त्याचबरोबर मल्टिफोकल लेन्सेस टाकले तर ड्रायव्हिंग करायला आपल्या पुढच्या लाईटच्या समोर रिंग दिसायला लागतात आणि ड्रायव्हिंग थोडं कठीण जातं. ते बायफोकल लेन्सेसमध्ये कठीण जात नाही. बायफोकल लेन्सेसमध्ये आपलं ड्रायव्हिंग पण करता येतं. फक्त यात एवढंच आहे, अतिशय लहान अक्षरं हे त्या लेन्सने दिसत नाहीत, त्यासाठी चष्मा लावावा लागतो. याचबरोबर आता पुढे चालून अकोमोडेटिव्ह लेन्सेस म्हणजे आपल्या शरीरामध्ये जो लेन्स निसर्गाने दिला होता आणि तो जवळचा आणि दूरचं बघत होता, अशा प्रकारचे लेन्सेस पण आता मार्केटमध्ये येऊ घातले आहेत आणि म्हणून मोतीबिंदू काढल्यानंतर त्यामध्ये लेन्स टाकून आपला नजर पूर्ववत करता येते आणि म्हणून मोतीबिंदूमध्ये दृष्टी जेव्हा कमी होते, तेव्हा आपण त्याची शस्त्रक्रिया करून घेतली पाहिजे. हा कधी सुरू होतो? 40 वर्षानंतर आपण आपले डोळे दरवर्षी तपासले पाहिजे आणि ज्या वर्षी दृष्टी कमी होईल, त्या वर्षी आपण त्याच्यावर उपाय केला पाहिजे. आपली दृष्टी ही नेहमी सांगत असतो, की वयाच्या 3ऱ्या वर्षी, 5व्या वर्षी आणि त्यानंतर दरवर्षी आपले डोळे आपण तपासून घेतले पाहिजे आणि त्यात काही अडचण असेल, तर त्याच्यावर आपण उपाय केला पाहिजे. मला असं वाटतं, की मोतीबिंदू हा अतिशय म्हणजे वयाने होणारा जरी आजार असला, यावरचे उपचार अतिशय चांगले निघाले आहेत आणि या उपचारामुळे मोतीबिंदू काढून नजर पूर्ववत करता येते. त्यामुळे मोतीबिंदू झाला, घाबरू नका. डॉक्टरकडे जा. तो मोतीबिंदू काढून तिथे दुसरा चांगला तुम्हाला जे इच्छा आहे असा लेन्स बसवा आणि पुन्हा तरुण व्हा वयाने. नमस्कार.